नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो केरळमध्ये. काल सकाळी आपण कल्याण रेल्वे स्टेशनवरून सकाळी 6 वाजता मंगला लक्षद्वीप हे एक्सप्रेस ट्रेनने आपला प्रवास सुरू झाला आणि तिथून आपण केरळमधील कोणतं रेल्वे स्टेशन कोणतं होतं मोनिका? अलवा या रेल्वे स्टेशनवरती आपण उतरलो आणि आता तिथून आपण कॅबने मुन्नारला चाललोय. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता टाटा टीच्या खूप छान अशा प्लांट्स आहेत. हे खूप जुनं असं ब्रिटिशकालीन ब्रिज आहे. ऑन द वे काही वॉटरफॉल्स आहेत. आता आपण आलो स्पाइस गार्डन मध्ये. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पायसेसची झाडं आहेत. स्पाइस गार्डन मधून आता आपण हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघतोय, पण तेवढ्यातच पाऊस सुरू झाला. हे आहे मुन्नार मधील द रिकालिया हॉटेल. तुम्ही बघू शकता खूप छान असं हे हॉटेल आहे आणि खूप छान अशी ग्रीनरी आहे आणि या हॉटेलच्या समोरचा व्ह्यू तर अतिशय सुंदर आहे. 4 डिसेंबरला आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी होती, त्यामुळे आम्ही रात्री 12 वाजता केक कटिंग केलं. आज आमचा केरळमधील दुसरा दिवस आहे. आता आम्ही मुन्नारमध्ये फिरायला चाललो. हे आहे बोटनी गार्डन. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. अतिशय सुंदर असं हे गार्डन आहे. आता आपण आलो इराविकुलम नॅशनल पार्क मध्ये. 200 रुपये पर पर्सन तिकीट आहे. ही बस साठीची लाईन आहे. या बसने आपल्याला 2 किलोमीटर आतमध्ये सोडण्यात येतं. तिथून आपल्याला वरती चालत जावं लागतं. वरती गेल्यावर आपल्याला निलगिरी थार बघायला मिळेल. यालाच माउंटेन गोट असं देखील बोलतात. आता आपण इथून थेकडीला जाणार आहोत. थेकडीमधील पहिला स्पॉट जो आपण व्हिजिट केला आहे तो आहे एलिफंट राईड. खूप छान असा हा एक्सपिरियन्स होता. एलिफंट राईड झाल्यावरती आम्ही लगेचच केरळमधील ट्रेडिशनल डान्स फॉर्म कथकली बघायला गेलो. कथकली डान्सचे जे आर्टिस्ट होते त्यांनी मला स्टेजवरती बोलवलं आणि मला त्यांच्यासोबत परफॉर्म करायची संधी मिळाली. हा एक माझ्यासाठी खूप छान एक्सपिरियन्स होता.
त्यांनी मला वेगवेगळ्या प्रकारचे फेशियल एक्सप्रेशन करायला सांगितले आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप छान रिस्पॉन्स दिला. त्यावरती आम्ही लगेचच केरळमधील अजून एक ट्रेडिशनल प्रकार मार्शल आर्ट हा बघितला. आता आपण थेकडीवरून एलेपीला चाललो. थेकडी टू एलेपी हा 4 तासाचा प्रवास आहे. एलेपीमधील एका हाऊसबोटमध्ये आता आपण आहोत. आजचा दिवस रात्र आपण इथे राहणार आहोत. हा खूप छान असा एक्सपिरियन्स आहे. आजचा आमचा केरळ पिकनिकचा शेवटचा दिवस आहे. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता.